हॅलो, नमस्कार दोस्त हो. गेल्या 30 वर्षांमध्ये 1994 साली दिवंगत भुजंगराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली निर्देशांक व अनुशेष समितीनंतर 30 वर्षांमध्ये जिल्ह्यांच्या विकासाचे मोजमाप झालेले नाही. तिन्ही विकास मंडळातील वैज्ञानिक शब्द निखळून पडल्यालाही आता 5 वर्षे झाली आहेत. सध्या ही मंडळे कागदावरतीच आहेत. त्यांना मुदतवाढ मिळण्याची सतत मागणी होत असताना शासन फार काही करताना दिसत नाही. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांव्यतिरिक्त बाकी सर्व जिल्हे आर्थिक प्रगतीमध्ये बिमार झाल्यासारखे आहेत आणि ह्याकडे मात्र सरकारचे अतिशय दुर्लक्ष होत आहे बघा. या भाजप आणि सर्व कोणतेही नेते मला कोणतेही असले तरी चालतात, पण विकासाची कामे जे करतात ना त्यांना कोणीही हो चांगलं केलं आहे म्हणेल, आणि जो विकासाची कामे नाही करत त्यांना तर सरकारचे चूक दाखवूनच देईल. तर ह्याच प्रकारे मी हे करतोय बघा. 30 वर्षे झाले राज्याच्या विकासाचे जिल्हानिहाय मोजमाप झालेले नाही आणि विधिमंडळाच्या पावित्र्य आणि परंपरा लक्षात घेऊन भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या मुद्द्यांवर गंभीर चर्चा आजपर्यंत झालेल्या नाही आहेत बघा. ह्या 30 वर्षामध्ये एवढा कालखंड लोटूनही 3 शतक लोटूनही ह्याकडे लक्ष दिलेले नाही आहे बघा. 37 जिल्ह्यांची अवस्था खूपच बिकट आहे आणि 12 जिल्हे तर खूपच बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पेक्षाही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. गंभीर म्हणजे त्यांना आपण म्हणता येईल की म्हणजे फार बिकट परिस्थिती आहे. एवढे सारे हे विकासाचे एवढे असे कामं रखडले असताना 30 वर्षे झाले सरकार काहीच नाही करून राहिलं ना. हे फक्त मजा मारत आहेत. देशामध्ये सभागृह गाजवतात भांडण तंटे करून, फक्त वंदे मातरमचे रंगत घालून. तिकडे रेल्वे जगातली म्हणजे महाराष्ट्रातली किंवा देशातली रेल्वे, आरोग्य आणि सोयीसुविधा, अन्न सुरक्षा यांच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा यांना म्हणजे आज कशा नियंत्रणाबाहेर जात आहेत. आणि याकडे मात्र फक्त आजकालचे जे गोदी मीडिया, मोदी मीडिया आहे ते फक्त कुठं फोकस करून आहेत आणि चांगले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपले बाजूलाच राहत आहेत. ह्याकडे मात्र ह्या नेत्यांचा अभ्यास करण्याची वृत्तीच आता राहिलेली नाही आहे, असंच लक्षात येत आहे बघा. फक्त 2 किंवा 3च जे हे आहेत, 4 किंवा 5-6च जिल्हे आहेत जे थोडा सरासरी म्हणजे विकासाच्या दरडोई उत्पन्नाच्या स्थितीमध्ये सुधारलेले आहेत. आणि बाकीचे 12 ते 14 जिल्हे म्हणजे सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खूप खालत गेलेले आहेत. आणि बाकीचे अजून 12 ते 15-16 जिल्हे जे आहेत ना ते सुद्धा म्हणजे लाल रेषेखाली म्हणजे खतरनाक अशा गंभीर परिस्थितीत पोहोचलेले आहेत. तर मला दुःख वाटते या गोष्टीचं की मी हे सांगताना माझी गोष्ट प्लीज करून शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेले असाल तर तुमचे फार फार आभार मानतो. आणि माझ्या ह्या चॅनलला खूप गरज आहे की शेअर करत चला. माझे जे काही व्हिडिओ असतात ते अत्यंत नित्य ज्या गरजेच्या बाबी आहेत त्यांच्याकडेच उद्देशून असतो बरं का. आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला ग्रोथ करण्यासाठी तुम्ही निश्चितच मला मदत कराल. याच्यासाठी मला काही संदेह नाही. माझे व्हिडिओ बघत चला, पूर्णपणे बघा, तेव्हा पूर्ण गोष्ट समजेल आणि पूर्ण माझा म्हणजे फोकस म्हणजे सांगण्याचा उद्देश काय असतो तेही समजेल. तर
अशा प्रकारची गोष्ट आहे दोस्त हो. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांपेक्षाही 7-8 जिल्हे सोडले ना तर 27 जिल्ह्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. आणि आता तर पूर परिस्थिती हे ते आलेलं होतं नासधूस करण्यासाठी निसर्गाचं हे कालचक्र. आणि ह्याच्यामध्ये फक्त हे मौजमस्ती करतात सभागृहामध्ये आणि काहीच फोकस करत नाही विकासाच्या प्रश्नांच्याकडे. अभ्यास करण्याची आमची वृत्ती नाही तेव्हा हे समजून चला. आणि मित्र आपले काय प्रतिक्रिया ते जरूर कळवा. भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भारत.